हॅलो, नमस्कार मित्रांनो. 2026चा गट बचा प्रिलिमचा पेपर आहे हा, जो 14 जून 2026ला झाला होता. यातील गणिताचे 20 प्रश्न आपण पाहूयात. ए सेट आहे, नंबर 81 पासून नंबर 100पर्यंत. बऱ्याच जणांना हा पेपर अवघड गेला आहे. ज्यांनी पाहिला नसेल पेपर, अजून पण सोडवला नसेल, प्रश्न माहीत नसेल, तर त्यांनी एकदा 25 मिनटं टाईम लावून हे 20 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. यात 3 गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. आपल्या मास्टर क्लासची जी आपल्या बॅचमध्ये टाकलेलं आहे मास्टर क्लास, मास्टर रिव्हिजन क्लास, त्याची व्यवस्थित रिव्हिजन केली असेल, त्याच्या नोट्स बनवले असतील, नोट्सची परत रिव्हिजन झाली असेल, तर बऱ्यापैकी अंदाज येऊन जातो. दुसरी गोष्ट ती म्हणजे जो स्पीड कॅल्क्युलेशनची डेली प्रॅक्टिस करतो आहे, त्याला नक्कीच 3-4 मिनटं या स्पीड कॅल्क्युलेशनच्या प्रॅक्टिसमुळं त्याचे वाचलेले असतील. आणि तिसरी गोष्ट जी वारंवार प्रत्येक बॅचमध्ये, प्रत्येक पेपरमध्ये सांगितली, की कोणतंही गणित हे पटकन गणित म्हणून नाही समजायचं, पटकन कोणता तरी फॉर्म्युला नाही शोधायचा, तो टाकायचा नाही, किमती नाही टाकायच्या, तर ॲज अ स्टोरी, ॲज अ गोष्ट म्हणून बघायचं. तर त्या अँगलने ज्याने हा पेपर सोडवला असेल त्याला चांगले मार्क्स येतील. पाहूया 81 पासून 100पर्यंतचे प्रश्न. ए सेट आहे. हं. 81 नंबरचा प्रश्न. काय म्हणलं या प्रश्नामध्ये? एका वस्तूवर दुकानदार 10% सूट देतो, तरी त्यास 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 750 असेल, तर दुकानदाराने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली असेल? आता 10% सूट देतो आणि 25% नफा होतो. 10% सूट देतो, कोणत्या किमतीवर सूट असते? मार्क प्राईजवरती असते, म्हणजे छापील किमतीवरती. बरोबर आहे. ॲज अ प्रॉब्लेम म्हणून दुकानात गेलाय तुम्ही, तुम्हाला 10% सूट भेटणार आहे. इथं मार्क प्राईजच्या ऐवजी प्रिंटेड प्राईज म्हणते. तर जी प्रिंटेड प्राईज असेल वस्तूची छापील किंमत, त्याच्यावर तुम्हाला 10% सूट देणार ना दुकानदार. आणि जर वस्तूची छापील किंमत किती, तुम्ही दुकानात गेलाय, त्या वस्तूची छापील किंमत किती? 750 आहे. आणि दुकानदार काय करतोय? 10% सूट देतोय. म्हणजे 750वरती 10% सूट. इमॅजिन करा किती? 10% सूट म्हणजे 750 एक शून्य गेला, 75 रुपये सूट. म्हणजे 750मधून 75 गेले, किती राहिले? 750मधून 50 गेले 700, आणि वरती 25 गेले, म्हणजे 750, म्हणजे 675. ओके. मग ही 10% सूट दिल्यानंतर 750ची किमतीची वस्तू तुम्हाला कितीला भेटणार? 675ला भेटणार. इथपर्यंत क्लिअर? आणि 675ला भेटले, तुम्ही घेऊन घरी आला, तुम्हाला खुश झाला, 750ची वस्तू 675ला भेटली. पण मध्ये काय झालं? तरी त्या दुकानदारास 25% नफा झाला आहे. म्हणजे 675ला विकून 25% नफा झाला आहे. 25% नफा म्हणजे किती? 1/4 असतो, आहे का नाही? म्हणजे थोडक्यात 25% म्हणजे 1/4, आणि नफा म्हणजे 4ची वस्तू 5ला विकली गेली. येथे 25% नफा म्हणजे फ्रॅक्शन, 4ची वस्तू 5ला विकली गेली, किंवा 4ची वस्तू 5ला विकणे म्हणजेच 25% नफा. आणि हे 5 इक्विव्हॅलंट टू काय? त्यांनी अशी काहीतरी कमी किमतीची वस्तू आहे, त्यांनी 675ला विकलेली आहे. म्हणजे 4ची वस्तू 5ला विकणं काय म्हणजे 25% नफा म्हणजे काय होय? किंवा हे प्रश्नचिन्ह म्हणतो येतं, प्रश्नचिन्हाची वस्तू 675ला विकणं काय म्हणजे 25% नफा होय. म्हणजे 675पेक्षा त्याची वस्तूची किंमत किती कमी असणार आहे. आता किती किंमत आहे ज्याच्यावरती 25% नफा मिळवणं त्याला 675ला जाते. म्हणजे 4ची 5ला, तर कितीची 675ला. इथपर्यंत मांडता आलं. एक तर तिरकस गुणाकार करून सोडवा, हा एक्स म्हणा, किंवा आपल्या पद्धतीने 5चे किती होतात रे? 4. प्रश्नचिन्हाकडे जायचं. 675वरून प्रश्नचिन्हाकडे जायचं. 5चे 4 होतात, तर 675चे किती? म्हणजे 5 खाली वरती 4, 5चे 4, तर गुणिले 675चे किती? किंवा हे नसेल समजेल तर तिरकस गुणाकार करायचा. 5 1 5, 5 1 5, खाली उरला 1, 5 2 5 3 15, खाली वर 2, 5 वजा 25, किती आलं? 4 गुणिले 135. हा गुणाकार पण परीक्षेत तोंडी करणं अपेक्षित आहे. 135 आणि 135 किती? 135ला 2 निघूनल्यानंतर किती होणार? 100 आणि 100 200, आणि 35 आणि 35 70, म्हणजे 270. आणि हे दुप्पट झाली फक्त. आपल्याला 135ची 4 पट करायची, म्हणजे अजून दुप्पट करायचे एकदा. 135 आणि 135 270 पर्यंत आलो. 270 आणि 270, 27 2 54, म्हणजे 540. पर्याय नंबर 1. नसेल जमत तर क्लिअर करा. हे पण 10% सूट अशी नसेल निघत
तर 10% सूट देतो. म्हणजे 10ची वस्तू कितीला विकतो तो? 10ची वस्तू 9ला, बरोबर आहे, फ्रॅक्शनमध्ये. तर 750ची वस्तू कितीला, असं करा. शून्याला शून्य गेला, 9 गुणिले 75 किती आलं? 9×5 = 45, हात चले 4, 9×5 = 45, 954, 9×7 = 63, 63 आणि 4 67 आलं का? 675. पण याचं स्टोरी म्हणून पहा प्रॉब्लेमकडं. ठीक आहे, 81चा 1 नंबर. पुढचा प्रश्न 82. काय दिलं आहे प्रश्नात? √45 प्लस √245 हे भागिले, आणि दुसरं खाली काय भागिले? 320 वजा 180. हे असे कंस आहे दोन्ही पण. काय करता येईल इथं? हे 45 आणि 245ची बेरीज करायची डायरेक्ट? तसं नसतं. कोइफिशियंट असताना त्यांची बेरीज करता येते. पण कधी? हे तुमचे सर्ट्स जे कॉमन असतात, म्हणजे वर्गमुळात किंवा घनमुळात काय असेल ते घातांक एक असतं. इंडायसेस आणि सर्ट्स. इंडायसेस म्हणजे एकचा m घात n घात, त्याला घातांक म्हणायचं. आणि हे वर्गमूळ, घनमूळ, चौथं मूळ हे असं. तर त्याच्यासाठी यांची बेरीज यायला जे वर्गमुळातली गोष्ट ना ती कॉमन पाहिजे. वर्गमुळातली गोष्ट कॉमन यायला काहीतरी कशाच तरी स्क्वेअर रूट निघणार, आणि याच्यातून काही संख्या 45मधून बाहेर निघणार, 245मधून बाहेर निघणार. कोणती संख्या बाहेर निघणार? ज्याचा पूर्ण वर्ग संख्या तीच बाहेर निघणार ना, कारण हे वर्गमूळ आहे. घनमूळ असलं तर ज्याचं पूर्ण घनसंख्या ती बाहेर निघाली असते. 45ची फोड करून बघा, 5 गुणिले 9. 45ची कॉमन फोड करायला गेलं तुम्ही, 2 आणि भाग जात नाही, समसंख्या नाही म्हणून. 3 आणि 5 आणि 4 9, 3 आणि जातोय, 3 1 3, 3 1 3, खाली उरले 3 15, 3 गुणिले 15. मग 3 गुणिले 15ची परत करा, 3 गुणिले 3 15. आणि हे वर्गमुळात आहे, म्हणजे हे पण वर्गमुळात आले आपले. मग ह्या 2 3 पैकी 1 3 बाहेर निघाला, √5 आले, बरोबर आहे. म्हणजे 45 आपण कसं मांडू शकतो? 3√5 मांडा. हे 45च्या जागी 3√5. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, त्यांनी यांची बेरीज करायला लावली आपल्याला, इथं वजा करायला लावली. म्हणजे काय? तर बेरीज किंवा वजा बाकी त्या गोष्टीची तेव्हाच होते जेव्हा हा फॅक्टर आहे ना कॉमन असतो, हा अंडर रूटमधला. आता इथं √5 आलं आहे, याचाच अर्थ अधिक याच्यात काहीतरी येणार इथं कोइफिशियंट, आणि ते पण √5मध्येच बसणार, तेव्हा त्यांची बेरीज होणार. आणि आपले पर्याय बघा सगळे इंटिजर नंबर आहेत, कुठंच √5 वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे 100% नंतर √5 सगळे कॅन्सल होणार असतील. मग 245 अशा रीतीने लिहा जे 5च्या स्वरूपात येतील. मग 245 हे अंडर रूट आहे, मी असे लिहिले 5 गुणिले किती? 5 चोक 20, खाली उरले 4, 5 9 45, 5 √49. मग 49चं स्क्वेअर रूट मला माहिती आहे, 49 बाहेर काढले, इथून किती आले? 7 बाहेर आले, आणि √5 आलं. म्हणजे इथं किती आलं? 7 √5. ओके. आता याला भागाकार का काय? 320. 320 पण फॅक्टर पण असेच करा. 320 = √5 गुणिले कितीचा गुणाकार येईल? 5 × 30, खाली उरले 2, 5 × 20 64. आणि 64चं वर्गमूळ किती? 8. 8 × 64, 8 √5 झालं. म्हणजे √320च्या जागी 8 √5 आलं. वजा 180चे पण स्क्वेअर रूट 5च्या भाषेतल्या 5 गुणिले 5 × 15, खाली उरले 3, 5 × 36. 36चं स्क्वेअर रूट माहिती आहे परफेक्ट आपल्याला, 6 √5. 6 √5 इथपर्यंत काय अडचण? हे का √5 केलं? कारण पहिल्या वेळेस आपल्याला √5 आलं, आणि आपले पर्याय बघा सगळे इंटिजर आहे, त्याच्यामुळे हे √5 कुठंतरी कॅन्सल होणार आहे. म्हणून √5च्या पद्धतीनेच आपण फोड केली. आपण स्क्वेअर नंबर शोधत बसलो नाही. √5च्या मल्टिप्लाय शोधला, आणि तो मल्टिप्लाय प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर नंबरच आला. इथं 25 आलता, इथं 49 आलता, इथं 64 आलता, इथं 6 6 36 आलता. त्याच्यामुळे स्क्वेअर रूटचा त्या नंबरचं स्क्वेअर रूट बाहेर काढलं, आणि बाकीचा भाग ठेवला आताच. आता हे बेरीज कशी होणार? 3 √5 + 7 √5, 7 + 3 = 10 √5. आणि इथं 8तून 6 गेले, 2 √5. हे सेम पाहिजे, √5. इथं √5 √7, मग त्यांची बेरीज वजाबाकी होणार नाही. आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये करणं गरजेचं आहे. मग √5ला √5 गेला, 10/2, 2×5 = 10, पर्याय नंबर 4. आलं लक्षात?
पुढचा प्रश्न 83. काय म्हणलं या प्रश्नात? एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे. आयताकृती म्हणजे आपल्याला डायग्राम काढायला काय अडचण आहे का? आयत काढायचं फक्त. हा झाला आयत. आयतात समोरासमोरच्या दोन बाजू सारख्या असतात आणि प्रत्येक कोण काटकोन असतो. हा कोण काटकोन, हा कोण काटकोन, हा कोण काटकोन, हां, आणि ह्या बाजू सेम आणि ह्या बाजू सेम. स्क्वेअर असतात तर सगळ्या बाजू सेम झाल्या असत्या आणि कोण काय राहिलं असतं? काटकोनच राहिलं असतं. बेसिक. तर इथं काय आयतात काय म्हणलं आहे? मोठी बाजू किती आहे? 40 आहे. ही 40 म्हणजे समोरची पण 40च होणार आणि कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे. कर्ण हा कर्ण आहे 1 सेंटीमीटरने मोठा आहे. 40पेक्षा 1 सेंटीमीटर मोठा किती झालं? 41. तर त्या पट्टीची परिमिती किती? आता ज्यांनी मास्टर क्लास केला त्याच्या रिव्हिजन केल्या, नोट्स काढून रिव्हिजन केल्यात, त्याला हे त्रिकूट माहिती आहे, ट्रिपलेट. 40, 41 आणि 9. 9, 40, 41 हे ट्रिपलेट माहिती आहे. जसं 3, 4, 5 आहे म्हणजे हे मोठ्या संख्येचा स्क्वेअर. 5 5 25 इज इक्वल टू लहान दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज. 3चा वर्ग 3 त्रिक 9, 4चा वर्ग 4 चौक 16, 16 9 25, 25 इक्वल 25. असे ट्रिपलेट मास्टर क्लासमध्ये दिलेले देऊन महत्त्वाचे. त्यात हे पण दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेत हे काढण्यासाठी याचा वर्ग करण्याची गरज नाही, त्याच्यातून याचा वर्ग घालवण्याची गरज नाही. तसं पायथागोरसच्या थेरमने काय फॉर्म्युला आहे? कर्णाचा वर्ग इज इक्वल टू दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज. पण आपण वेळ वाचवला का? ट्रिपलेट पाठ करून ठेवले. 9 40 41, 40 41 दोन बाजू भेटल्या, ही बाजू 9. जर नसलं ट्रिपलेट पाठ, पण व्हायला पाहिजे रिव्हिजन. काय ते 20-25 पानं आहेत, त्याची वारंवार रिव्हिजन करून ट्रिपलेट तिथं पाठ होणारच. कर्णाचा वर्ग 41चा वर्ग इज इक्वल टू 40चा वर्ग अधिक 1चा वर्ग. समजा आपलं नाही ट्रिपलेट पाठ तर x मानला तो. 41चा वर्ग किती? परत इथं आपला तिरकस गुणाकार जो डेली कॅल्क्युलेशनच्या प्रॅक्टिसमध्ये करतो तो कामाला येऊ शकतो आपल्याला. 41 गुणिले 41, 1 1 1 4 1 4 4, 8 आणि 4 चौक 16, 1681 वजा हे 40चा वर्ग इकडं अधिक इकडे आला वजा आला. 40चा वर्ग किती? 0 0 4 चौक 16, 1600 इज इक्वल टू x वर्ग. 1681 मधून 1600 गेले, 81 इज इक्वल टू x वर्ग. म्हणजे x इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतलं 81चं स्क्वेअर रूट 9. आलं का? 9. तर आपल्याला काय विचारले? पट्टीची परिमिती विचारली. परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. आता आयतात ही बाजू 9 झाली तर हे पण किती होणार? 9. अंकारा सगळ्यांची बेरीज 40 आणि 40 80 आणि 9 9 18. 80 अधिक 18 किती? 98. पर्याय नंबर 4. ओके. पुढचा प्रश्न 84. काय म्हणले? दोन संख्या 5 असतात प्रमाणात आहे. एक संख्या 5x आणि दुसरी संख्या 7x. जर दोन्ही संख्यांमध्ये 12 मिळवल्यात, ही 5x झाली आणि दुसरी किती मानली? 7x. दोन्ही संख्यात 12 मिळवल्या, त्याच्यात 12 मिळवल्यानंतर किती झाली? 5x अधिक 12 ही एक संख्या झाली आणि 7x अधिक 12 ही एक संख्या झाली. तर त्यांचे प्रमाण 7:9 होते. म्हणजे 5x प्लस 12 अपॉन 7x प्लस 12. अलग लक्षात. 5x आणि 7x ह्या ओरिजिनल संख्या, त्याच्यात 12 12 मिळवले तर प्रमाण किती झाले? इज इक्वल टू 7:9 होते. तर मूळ दोन संख्यातील फरक किती? मूळ दोन संख्या किती? 5x आणि 7x आहे. ह्याच्यातला फरक किती? 5x आणि 7x मधला फरक किती? 7तून 5 गेले 2x आहे. आपल्याला 2x काढायचे, पण त्यासाठी आपल्याला x ची किंमत माहीत पाहिजे. याच्यावरून आपण x ची किंमत काढू शकतो. सोडवा हे. 9 इकडे आणा. 9 5 45 x अधिक 12 9 108. रोजच्या पाड्याचा फायदा 7 7 49 अधिक 12 7 84. रोजच्या पाड्याचा परत फायदा 7 7 49 x राहिले तर 49 x. ओके. आता हे 45 x आहे, इकडे गेले वजा झाले. 49 x मधून हे 45 गेले, किती राहिले? 49 वजा 45 4x. आणि हे 84 इकडे अधिक आहे, इकडे आले वजा झाले. ह्या बाजूला आले वजा झाले. 108 वजा 84 तोंडी. 108 वजा 84 तोंडी. 108 वजा 84. 84ला 100पर्यंत जायला किती लागतील? 16 आणि वरती 8 आहेत 108 मध्ये. म्हणजे 16 आणि 8 24. 4x इज इक्वल टू 24 आले तर x इज इक्वल टू 4 7 24 6 आले. आणि आपल्याला काय काढायचे? 2x. दोघातला फरक काढायचा ना, म्हणजे 2x काढायचे. हे इथं किंमत xची टाकली 6. 2 गुणिले 6 6 2 12. पर्याय नंबर 2. किंवा परत मग मूळ किमती काढायच्या. 6 इकडे टाका 5x आणि 7x मध्ये. म्हणजे 6 5 30 आणि 6 7 42. 42 वजा 30 12.
84चा 2 नंबर. पुढचा प्रश्न 85. दोन रेल्वे गाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर पर अवर आणि 76 किलोमीटर पर अवर या वेगाने जात आहे. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते, तर वेगवान गाडीची लांबी किती? दोन रेल्वे गाड्या, ही एक रेल्वे गाडी आहे आणि ही एक रेल्वे गाडी. ही समजा फास्ट येते मागून आणि हिला क्रॉस करते. हिचा स्पीड किती? 112 किलोमीटर पर अवर. हिचं किती आहे? 76 किलोमीटर पर अवर. पण काय म्हणले, वेगवान गाडी धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला, धीम्या गाडी ही याच्यात एक व्यक्ती इथं बसला आहे, ह्या व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते. ह्या व्यक्तीला इथून चालू करते असं इथून आणि 20 सेकंदात ओलांडते. म्हणजे आपल्याला ह्या धीम्या गाडीची पूर्ण लांबी असणं माहीत आवश्यक का? नाही. ह्यांची लांबी असणं आवश्यक का? आहे. कारण धीम्या व्यक्तीची लांबी किती होणार आहे? व्यक्तीची लांबी किती असणार आहे? काहीच नसणार आहे. रेल्वे गाडीला लांबी असते 40 मीटर, 50 मीटर, 100 मीटर, पण माणसाला कुठं लांबी असते? तर काहीच नसते. म्हणजे ही काहीच नाही होणार. आपला एकच फॉर्म्युला गणितात कोणता पाठ केला आहे? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. आता याच्यातला डिस्टन्स किती झाला? हे जी वेगवान गाडी ओलांडते त्या गाडीचा आपण डी मानला. डी दोन्हींची बेरीज असते प्लस ह्या रेल्वे गाडीची बेरीज असते. पण प्रत्यक्षात आपल्याला त्या रेल्वे गाडीला ओलांडते म्हणलं आहे का? नाही. त्या रेल्वे गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला ओलांडते. मग त्या व्यक्तीची लांबी नाहीची, म्हणजे ती 0 म्हणजे डी प्लस 0 म्हणजे डीच राहिला इज इक्वल टू स्पीड. दोन्ही रेल्वे गाड्या एकाच दिशेने जात असेल तर त्याचा रिलेटिव्ह स्पीड किती असतो? रिलेटिव्ह स्पीडची वजाबाकी होती. कारण स्पीड कमी होतो. आपण बसमध्ये बसलो आहे आणि दुसरी बस आपल्याला ओव्हरटेक करते, तर ओव्हरटेक करणाऱ्या बसमधलं आपल्याला बऱ्यापैकी दिसतं, कारण आपला रिलेटिव्ह स्पीड कमी असतो. तेच जर आपली बस इकडून चालली आणि दुसऱ्याची बस पुढून येते तर ती 1 सेकंदाच्या आत जाते. आपल्याला त्या गाडीतलं जास्त दिसत पण नाही, माणसं पण दिसत नाही. का तर विरुद्ध दिशेने असला तर रिलेटिव्ह स्पीडची बेरीज होते. रिलेटिव्ह स्पीड प्रचंड वाढलेला असतो आणि सेम दिशेने असलं तर रिलेटिव्ह स्पीडची वजाबाकी होते. मग रिलेटिव्ह स्पीडची वजाबाकी करा. 172 वजा 76 S1 वजा S2 करा. कारण ह्या रेल्वे गाडीची 172चा स्पीड 112चा आणि ह्या माणसाचं किती? आता रेल्वे गाडी माणूस नका, हा माणूसच माना. ह्या माणसाचं 76 आहे. 112 वजा 76 परत तोंडी वजाबाकी. 76 पासून 100पर्यंत जायला किती लागतात? 24 आणि परत 112पर्यंत जायला पुढं 12. 24 आणि 12 36. म्हणजे स्पीड किती आला? 36 एकक आहे किलोमीटर पर अवर. आणि टाईम किती दिला आहे? 20 सेकंदात ओलांडते गुणिले 20 सेकंद. तर वेगवान गाडीची लांबी किती? तर वेगवान गाडीची लांबी आपण डी मानली आणि डीच काढायची आपल्याला. हे पुढं सगळं दिलं आहे. फक्त आता काय राहिलं? आपलं युनिट राहिलं. ही लांबी कशा दिली? मीटरमध्ये. म्हणजे सेकंद बरोबर आहे. फक्त हे किलोमीटर पर अवरचं मीटर पर सेकंदात करायचं. 36 किलोमीटर म्हणजे किती? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. म्हणजे 36 किलोमीटर म्हणजे 36,000 मीटर भागिले 1 अवर म्हणजे 36 सेकंद. म्हणजे 36 किलोमीटर म्हणजे 36 किलोमीटर पर अवर म्हणजे 36,000 मीटर पर 36 सेकंद गुणिले 20. सोडवलं हे. 1 2 0ला 2 0 गेले, 36ला 36 गेले. म्हणजे हा किती आले? 10 आले. इथं 10 गुणिले 20 200 मीटर. ह्या गाडीची लांबी किती झाली? 200 मीटर. पर्याय नंबर 2 आलं. समजलं? गोष्टीसारखं सोडवलं. दुसरी गोष्ट आता इथं दुसऱ्या याच्यातच थोडा चेंजेस केला प्रश्नात आपण. धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडच्या ऐवजी धीम्या गाडीलाच ही एक व्यक्ती खोडली. धीम्या गाडीला 20 सेकंदात ओलांडते असं असलं तर वेगवान गाडीची लांबी किती? आणि तो प्रश्नाची दिले 2 रेल्वे गाड्या. 2 रेल्वे गाड्या कोणत्या? 2 समान लांबीच्या रेल्वे गाड्या. समान लांबीच्या रेल्वे गाड्या. 172ने जाते, 176ने जाते. म्हणजे ही 172ने जाते, ही 76. आणि समान लांबीच्या 2 म्हणजे याचं पण डी लांबी असली ह्या रेल्वेची तर ह्या रेल्वेची पण डी लांबी आहे. आणि ह्या पूर्ण रेल्वेला ती तेवढ्या सेकंदात ओलांडते. म्हणजे आपलं टोटल डिस्टन्स किती झालं असतं? हे डी प्लस हे डी आणि समान आहे म्हणजे हे डी सेमच झालं म्हणजे 2D झालं असतं. 2D इज इक्वल टू हाय ते कॅल्क्युलेशन बरोबर करून 200 मीटरपर्यंत आलो असतो आपण. आणि मग आपल्याला एका गाडीची लांबी विचारली वेगवान किंवा छोट्या कोणत्या गाडीची लांबी विचारली तर ती समान लांबी आहे. त्याच्यामुळे ती सेमच येणार. म्हणजे 2D इज इक्वल टू किती झाले आपले? 200. तर डी किती होणार? 100. हे असं चेंजेस करून प्रश्न येऊ शकतो.
85 झालं 86. आता ह्या प्रश्नात काय म्हणले बघा, एक दुकानदार एका वस्तूची खरेदी 1200 रुपयामध्ये करतो व ती विकतो, जेणेकरून त्याला 20% नफा होईल. खरेदी 1200 केली तर त्याला 20% नफा करायचे. 20% नफा म्हणजे किती? 20% नफा म्हणजे 1/5. 20 म्हणजे 20% म्हणजे 1/5 आणि 20% जास्त म्हणजे 5वरती 1 नफा करायचे. म्हणजे ती वस्तू 5ला घेतली तर 5 आणि 6ला विकायचे. 20% नफा म्हणजे 5ची वस्तू 6ला विकणे. हे फ्रॅक्शनमध्ये हे अनेक वेळा शिकवलं आहे. पर्सेंटेजमध्ये जाऊन पहा. यूट्यूबला पण पर्सेंटेजचा चॅप्टर फ्रीमध्ये टाकलेला आहे आणि रिव्हिजन क्लासमध्ये पण पर्सेंटेजचं महत्त्व सांगितलेलं आहे सगळं. 20% नफा म्हणजे किती? 5ची गोष्ट 6ला विकतो. 5ची वस्तू 6ला विकलं त्याला किती 20% नफा होणार. तर किती खरेदी किंमत आहे? 1200ची. तर ती वस्तू त्याने कितीला विकावं म्हणजे गुणिले 1200. सोडवले. 5 1 5, 5 2 10, 200 आलं. 6 2 5 1 5, 5 2 10, खाली उरले 2, 5 4 20, 240 गुणिले 6 म्हणजे 0 आणि 24 1 124 144, 1440ला. म्हणजे 1200ची वस्तू त्याने 1440ला विकली तर त्याला किती झाला? 20% नफा झाला. इथपर्यंत कळालं? माझ्या पुढं काय ते म्हणलं आहे, नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. वस्तूची मार्क केलेली किंमत किती? आता तो वस्तूची त्याने आता माल भरला. परत गोष्टीसारखं बघा, त्याने कुठून तरी होलसेलमधून माल भरला, 1200ला ती गोष्ट विकली आणि त्याला 20% नफा पाहिजे. 20% नफा काढला आपण 5ची वस्तू 6ला तर 1200ची कितीला? त्याच्या लक्षात आलं आपल्याला 1440ला कसल्याही परिस्थितीत ती गोष्ट विकावी लागणार आहे. पण 1440 त्यांनी मार्क केली प्राईज. 1440चं स्टिकर लावलं त्या वस्तूवरती. तर दुकानदार डिस्काउंट मागणार. मग त्यांनी जे ठरवलं 20% नफा पाहिजे त्याला, ते त्याचं होणार नाही. म्हणून तो म्हणणार 10% डिस्काउंट देतो. पण अशी किंमत लावून टाकायची की 10% डिस्काउंट दिल्यानंतर बरोबर 1440 राहिली पाहिजे. म्हणजे त्याचा 20% नफा कुठं गेला नाही पाहिजे. मग 10% अशी किंमत कशी लावणार तो? आता समजा 100ची वस्तू असल्यावर 90ला विकली म्हणजे 10% डिस्काउंट दिला. किंवा फ्रॅक्शनमध्ये लिहिलं आपण 10ची वस्तू 9ला विकायची म्हणजे 10% डिस्काउंट. आता विकणार कितीला येतो? 10ची वस्तू 9ला. म्हणजेच आता इथं कितीला विकणार आहे तो? 1440ला विकणार आहे. म्हणजे कितीची वस्तू? हे प्रश्नचिन्हाची वस्तू तो 1440ला विकणार आहे. 1440ला विकतो याचा अर्थ किती? त्याला 10% सूट देतो आहे. 10ची वस्तू 9ला विकतो काय आणि प्रश्नचिन्हाची वस्तू 1440ला विकतो काय? म्हणजे 1440ची वस्तू काहीतरी मार्क हायर करून ठेवावं लागणार त्याला. आता कसं करणार तो? इथं 9ला विकतो तेव्हा त्याला तो तो नफा होतो. म्हणजे 9ची वस्तू तो 10 मार्क करतो तर 1440ची किती मार्क करतो? 9ची 10 मार्क करतो तर 1440ची किती? असं सोडवा किंवा मग तिरकस गुणाकार x म्हणून तिरकस गुणाकार करा. 9 1 9, 9 1 9, खाली उरलं 5, 9 5 9 54 0 म्हणजे 10 गुणिले 160 किती झाले? 1600. म्हणजे 1600 त्याला मार्क करून ठेवावं लागते. म्हणजे 10वरती त्यांनी 10% सूट डिस्काउंट दिल्यासारखं झालं. म्हणजे 10वरती 10% डिस्काउंट दिलं म्हणजे 9 झाले. तर 1600वरती 10% डिस्काउंट देऊन किती होणार? ते 1440 होणार. आणि तो 1440ला देणार. आपण म्हणणार आपल्याला 1600ची वस्तू 1440ला भेटली. वाव, कमी किमतीत भेटली, 10% डिस्काउंट भेटलं. पण ऑलरेडी त्याला ती वस्तू 1200ला मिळालेली. त्यांनी 1440 नफा 1440ला विकून त्याचा 20% नफा मिळवला आहे. म्हणजे वस्तूची मार्क केलेली किंमत किती? 1600. 86चं 2 नंबर गोष्टीसारखं ॲज अ स्टोरीसारखं सोडवायचं. 86 झालं 87. काय म्हणलं इथं? 2 व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करतात. ए आणि बी ह्या 2 व्यक्ती आहेत. आपण फॉर्म्युला काय वापरतो? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स म्हणजे एकूण काम, स्पीड म्हणजे त्यांचा काम करण्याची स्पीड इफिशियन्सी, टाईम म्हणजे किती वेळ लागतो. आता 2 व्यक्ती म्हणजे ए प्लस बी मिळून काय करतात? एक काम 24 तासात करतात. हे टाईम डिस्टन्स म्हणजे आपलं टाईम आहे थोडक्यात. मास्टर क्लासमध्ये सगळं शिकवलेलं आहे. स्पीड किती त्या दोघांचा माहीत नाही अजून. टाईम कितीला आहे? 24 तासात पूर्ण करतात. म्हणजे टाईम 24 लिहिला. प्रत्येकच्या खाली प्रत्येक लिहितो. डिस्टन्सच्या खाली डिस्टन्स लिहित जाणार, स्पीडच्या खाली स्पीड, टाईमच्या खाली टाईम. आता जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल, आता वेगाने काम करणारी बी ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करते. आता याचा स्पीड 1 मानला एचा, तर बीचा किती होणार आहे? 3 पट वेगाने काम करते म्हणजे 3 होणार आहे. म्हणजे हा 1च्या वेगाने काम करतो, हा 3च्या वेगाने काम करतो. काही युनिट त्यांचं माहीत नाही. वेग फक्त 3, एकाचा 3चा वेग आहे, एकाचा 1चा वेग आहे.
तर दोघांचा मिळून वेग किती झाला? 3 आणि 1 4चा वेग झाला. म्हणजे टोटल काम किती झालं ते डिस्टन्स टोटल काम किती झालं? 4 गुणिले 24 म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू 24 चोक 96. टोटल काम 96 आहे आपल्याकडं. तर काय म्हणले, तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल? तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती किती आहे? बी. आणि आपलं काम किती आहे? 96 काम आहे. हे डिस्टन्स 96 टाकलं म्हणजे 96 इज इक्वल टू 3 गुणिले हे टी टाईम. किती वेळात काम संपेल? आता हा टाईमच काढायचा आपल्याला किती वेळात. मग आपल्याला सोडवा आहे 96 इज इक्वल टू 3 गुणिले टी. 3 तिकडे भागिले नेले. टी इज इक्वल टू 3 त्रिक 9 3 2 32 आलं. म्हणजे फक्त वेगाने काम करणाऱ्या व्यक्तीला किती वेळ लागेल? 32 तास. आणि दुसऱ्या व्यक्तीला किती वेळ लागेल? हळू काम करणाऱ्या व्यक्तीला विचारलं तर हे 96 इथं येतील डिस्टन्सच्या जागी, कारण ते काम करायचे. ही व्यक्ती एक काम करते, तर असे किती तास लागतील? किती गुणिले 1 इज इक्वल टू 96. इथं 96 त्याला 96 तास लागतील. समजलं? याच्यात पुढं मॉडिफाय केलं समजा प्रश्न. वेगाने काम करणारी व्यक्ती 3 काम करते आणि दुसरी व्यक्ती नंतरच्या आठवड्यात तसं काम करण्याऐवजी काय करते? ते काम कमी करते. हे जे कमी करतो ते काम त्याचं कमी करत जाते, किंवा यांनी केलेलं काम ते विस्कळीत करते, मोडून टाकते असं विचारलं. तर मग हे 3तून 1 जाणार 2 आणि 2ची त्यांची इफिशियन्सी होणार. मग 2ने ते काम करणार. हे समजा ही एक केस झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात उलट झाले. ह्या आठवड्यात मिळून करतात, पुढच्या आठवड्यात मिळून करतात, पण एक निगेटिव्ह काम करतो, त्याची इफिशियन्सी निगेटिव्ह झाली तर त्या ठिकाणी वजाबाकी करून सोडवायचं. पुढचा प्रश्न 88. परत गोष्ट दिलेली आहे. रणधीरजवळ 10,000 रुपये होते. त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% हे सरळ व्याज गुंतवतो. उर्वरित म्हणजे 10,000तून इथं स्कीम ए मध्ये एक्स घातली तर उर्वरित किती होणार? 10,000 वजा एक्स. ही स्कीम बी मध्ये 8% दराने गुंतवतो, तर त्याला 1 वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळते. तर बी मध्ये गुंतवलेली रक्कम किती? जो प्रश्न लिहिला आहे, एका स्कीममध्ये तो एक्स गुंतवतो, दुसऱ्या स्कीममध्ये 10,000 वजा एक्स गुंतवतो. एकाचं व्याजदर 5% सरळ व्याज आहे, दुसऱ्याचं 7% 8% सरळ व्याज आहे. तर दोघांचं म्हणून त्यांना 1 वर्षानंतरच विचारलं आहे. 710 रुपये व्याज भेटतं. तर बीमध्ये किती गुंतवणूक केली? आता सरळ व्याज म्हणजे किती? 100 रुपये गुंतवले तर त्याला किती? ए स्कीममध्ये 100 गुंतवले तर त्याला किती रुपये भेटणार? व्याज 5%. 100वरती किती भेटणार? 5. तर एमध्ये त्यांनी किती गुंतवलेत गुणिले एक्स. 100वरती 5. 100वरती 5 तर एक्सवरती किती म्हणून गुणिले एक्स. ही रक्कम त्याला कशातून मिळणार आहे? ए स्कीममधून. ए स्कीम बरोबर, ठीक आहे. आता अधिक बी स्कीममधून किती रक्कम भेटणार त्याला? 100वरती 8. तर बी स्कीममध्ये त्यांनी रक्कम किती गुंतवली? 10,000 वजा एक्स. तर 10,000 वजा एक्सवरती किती? म्हणजे ए स्कीममधून एवढी भेटली, बी स्कीममधून एवढी भेटली, आणि त्याला काय म्हणले 1 वर्षानंतरची. बरं का, इथं जर 2 वर्ष असते तर आपल्याला हे 5 आणि 5 10 घ्यावं लागले असते. 100वर 10 मिळाले आणि इकडं 100वरती 8 आणि 8 16 मिळाले. 3 वर्ष असले तर सरळ व्याज लागत नाही, म्हणजे तो सरळ पाढा तयार होतो. आपण हे मास्टर क्लासमध्ये शिकवलेलं आहे. 5 वर्ष असले तर इथं 100वर 25 झाले असते, इथं 100वरती 40 झाले असते. पण इथं 1च वर्ष बनलं आहे, म्हणजे 100वर इथं 5च होणार आणि इथं 100वरती 8च होणार. म्हणजे इथलचं मिळणारं व्याज एमधलं आणि बीमधलं मिळणारं व्याज इज इक्वल टू काय आहे? 710 आहे. हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला मांडता आला पाहिजे होता. झालं. ह्याच्यात फक्त एकची किंमत काढायची. खूप मोठं कॅल्क्युलेशन आहे असं आहे, काय नाही. हे बघा, हा ह्या याला 100 छेद आहे आणि ह्या याला पण पूर्ण 100 छेद आहे. म्हणजे ह्या टोटल याला मध्ये अधिकचं चिन्ह आहे, 100 छेद आहे. म्हणजे हा 100 इथून काढून आपण इकडं गुणिले 100 नेऊ शकतो. मग इथं किती उरलं? 5x अधिक 8 गुणिले 10,000 किती झाले? 10 80,000 वजा 8 गुणिले x वजा 8x इज इक्वल टू हे 710 गुणिले 100 म्हणजे 710वरती 100चे 2 शून्य म्हणजे 71,000 झाले. आता हे 71,000 इकडं आणले, 80,000तून 71,000 गेले, किती राहिले? 9,000 इज इक्वल टू हा 8x इकडे नेला, वजा 8x तिकडे गेला, अधिक 8x झाला, आणि 5x अधिक इकडे गेले, वजा 5x झाले. म्हणजे 8x मधून 5x गेले 3x.
9,000 इज इक्वल टू 3x म्हणजे x इज इक्वल टू 3 त्रिक 9 3,000. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे त्याने बी स्कीममध्ये किती गुंतवणूक केली. बी स्कीममध्ये किती गुंतवले 10,000 वजा x म्हणजे 10,000 वजा x किती आले 3,000 जे एक्समध्ये ए स्कीममध्ये गुंतवले 3,000. मग बी स्कीममध्ये 10,000 वजा 3,000 7,000. पर्याय नंबर 4. समजलं. मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मांडणं आणि सोडवणं. हा प्रश्न याच्यात घेतलेला आहे मास्टर क्लासमध्ये. हा असा प्रश्न घेतलेला आहे. काय म्हणले या प्रश्नात 89 नंबरला. एका आयताची लांबी 40% वाढवली. 40% वाढवली म्हणजे किती झाली 5ची किती झाली 7. फ्रॅक्शन कसे आले काय आले पर्सेंटेज टॉपिकमध्ये पहा. आता लांबी 1 होत्या सुरुवातीला, रुंदी 1 होती, तेव्हा क्षेत्रफळ किती होतं 1 गुणिले 1 1 होतं कारण आयताचं क्षेत्रफळ इज इक्वल टू लांबी गुणिले रुंदी. इथपर्यंत क्लिअर. आपण लांबी 1 मानली, रुंदी 1 मानली, क्षेत्रफळ 1 झालं. आता लांबी 40% वाढवली. 40% म्हणजे हे 1 होतं ना त्या 1चे किती केले 7/5 केले म्हणजे 5ची 7 केली तर 1ची किती असा गुणिले रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी. रुंदी 1 गुणिले हे समजा आपण इथं x मानले x टक्क्यांनी कमी करावे xने कमी करावे इज इक्वल टू क्षेत्रफळ आपल्याला जेणेकरून आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी क्षेत्रफळ 1 राहिलं पाहिजे. मग आता बघा ना हे 5चे 7 केले गुणिले किती संख्या असावी जेणेकरून गुणाकार त्यांचा 1 आला पाहिजे. तर हे 7/5चा रेसिप्रोकल असला पाहिजे तर तो किती झाला 5/7 जेणेकरून 7ला 7 जाईन 5ला 5 जाईन एकच क्षेत्रफळ राहील म्हणजे 5/7. आपली रुंदी किती करावं लागेल 7/5 करावं लागेल. आपल्याला काय म्हणलं रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी. रुंदी 7/5 करणं म्हणजे 7तून किती गेलं 5 होतील 7ची रुंदी 2नी कमी केली पाहिजे तेव्हा 5 होईल. किती टक्क्यांनी कमी करावं लागेल 7वरती 2नी कमी करावं लागेल म्हणजे टक्क्यात भाषेत किती झालं 2/7 टक्क्यांनी. आता 2/7 कसं टक्क्यात कसं लिहिणार 1/7 म्हणजे किती आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शनमध्ये 14.28%. तर 2/7 किती झाले याच्यात डबल ही येतं 14.28च्या पण डबल 14 दुने 28 आणि 28 दुने 56 28.56. पर्याय नंबर 2. आता इथं समजून सांगायला एवढं केलं परीक्षेत काय अपेक्षित होतं माहिती आहे का. एका आयताची लांबी 40% वाढवली म्हणजे 5ची किती केली 7. आयताचं क्षेत्रफळ तेवढंच करायचं तर रुंदी किती टक्क्यांनी कमी करावं लागेल. आयताचं क्षेत्रफळ आहे तेवढंच 1 राहणार आहे तर रुंदी किती टक्क्यांनी कमी करावं लागेल. आता 1 किती निघूनल्यानंतर 1 येईल तर याचा रेसिप्रोकलच घ्यावं लागेल 5 वरती जातील 7 खाली येतील हे एवढ्याने म्हणजेच 7ची रुंदी किती करावं लागेल 5 करावं लागेल म्हणजे 7ची 5 करावं लागेल म्हणजे कितीने कमी करावं लागेल 7चे 5 याला 2नी कमी करावं लागेल म्हणजे 7चे 2नी कमी करावं लागतील म्हणजे 7ची जी किंमत होती ती 2ने कमी करावं लागेल. मग याची टक्क्यात करायला गेलं तर 1/7 किती आपल्याला 14.28%. मग 2/7 म्हणजे 28.56%. आता इथं हा प्रश्न विचारला आहे आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी. याच्या जागी असं विचारलं तर आयताची रुंदी किती टक्क्यांनी किती टक्के करावी. आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी नाही करावी किती टक्के करावी असं असतं तर आपलं उत्तर किती आलं असतं. आयताची रुंदी ही एवढी करावं लागली असते जुनी 7 होती आता 5 करावं लागली. मग आयताची रुंदी किती टक्के करावी लागली 7ची 5 करावी. टक्क्याच्या भाषेत बघा 1/7 किती 14.28%. तर आपल्याला 5/7 करायचे कारण 7च्या तर 5 करायचे किती टक्क्यांनी कमी नाही विचारलं किती टक्के करायचे 7ची 5 करायचे म्हणजे याला 5 निघूनलं तर याला पण 5 निघून यायचं 14.28 गुणिले 5 हे काही जेवढं येईल तेवढं आलं लक्षात. 89 झालं. 90वा प्रश्न पुढचा. टीना हिने काही आंबे खरेदी केले त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. तिच्याकडे 45 आंबे उरले तर तिने बाजारातून किती आंबे खरेदी केले. काही नाही गोष्टीसारखं मानलं. टीनाने समजा किती आंबे खरेदी केले आपण 100 मानू कारण नंतर टक्क्यात दिले त्यांनी 100 आंबे खरेदी केले ओरिजिनल बरं का.
10% आंबे सडके होते. 10% सडके निघाले. म्हणजे 100चे 10% किती झाले? 10 झाले. म्हणजे 10 काय झाले? सडके. उरले किती आता टिनाकडं? 90. कारण 10 फेकून दिले ते सडके. ठीक आहे. आता मग शिल्लक आंबे किती झाले? 90. त्याच्यातले 80% आंबे तिने मित्रांना दिले. आता 80% म्हणजे फ्रॅक्शनमध्ये लिहायला गेलं तर 4/5 लिहिणार मी. 4/5 कितीच्या? आता तिच्याकडे शिल्लक आंबे किती होते? शिल्लक आंबे 90 होते. म्हणजे 90चे 4/5 हे एवढे आंबे. उर्वरित आंब्यांपैकी उर्वरित किती उरले? 90. हे समजलं नाही तर जसं दिलं तसं मांडा. शिल्लक आंब्यांपैकी शिल्लक किती राहिले आता? 90. 90पैकी काय? 80% आंबे. 80% म्हणजे 4/5 गुणिले 4/5. एवढे आंबे काय केले? मित्रांना दिले. हे मित्रांना दिले. म्हणजे किती मित्रांना दिले? हे सोडवलं किती आलं? 90 गुणिले 4/5. 5 1 5 18 95 18 चौक 72. म्हणजे मित्रांना किती दिले? 72. सडके किती? 10. आता मित्रांना 72 दिले. तिच्याकडे 45 आंबे उरले. आता हे त्यांच्या गोष्टीच्या दृष्टीने 45 उरले. आपल्या गोष्टीच्या दृष्टीने किती उरले ते काढू. आपल्याकडे ओरिजिनल 100 होते. आता 10 सडके निघाले आणि 72 मित्रांना दिले. तर 72 आणि 82 असे आंबे तिचे संपले. मग उरले किती? टोटल 100 होते. 100मधून 82 गेले. 18 उरले. म्हणजे 100 आपल्या गोष्टीत आपण तिच्याकडे 100 आंबे मानले. त्याच्यापैकी आता तिच्याकडे किती उरलेत? 18 उरलेत. पण त्यांच्या दृष्टीने त्याच्याकडे आंबे किती उरलेत? 45 उरलेत. म्हणजे त्याच्याकडे किती होते? हे प्रश्नचिन्ह मानलं. त्याचे किती झाले? 45 उरले. मग सोडवा. आपल्या दृष्टीने आपण 100 मानले तर 18 उरतात. तर त्यांच्या दृष्टीने ते 45 उरतात. त्याचा अर्थ त्यांनी किती मानले असतात? त्या पट्टीत जास्त मानले असतील. ही पट काढा. मग तिरकस गुणाकार करा. किंवा 18चे 100 तर 45चे किती ते करा. किंवा मग 18चा 45 व्हायला किती करतो आपण? 18 दुणे 36 आणि 9 45 बरोबर. म्हणजे 2.5 पट केले. 2.5. तर 100चे पण 2.5 करा ना. 100चे 2.5 पट किती? 250. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते आंबे किती होते? 250. तर त्यांनी काय विचारले? तर तिने बाजारातून किती खरेदी आंबे केले होते? 250. पर्याय नंबर 2 250. पुढचा प्रश्न 91. सोपा प्रश्न होता. काय नाही, जसं दिलं तसं मांडायचं. 231 231 मल्टिप्लिकेशनच्या जागी काय आहे? डिव्हिजन 11. ॲडिशनच्या जागी काय आहे? मल्टिप्लिकेशन. अधिकच्या जागी काय आहे? अधिक म्हणजे कुठं गेलं? अधिक म्हणजे गुणिले. 11 गुणिले 23. मायनसच्या जागी काय आहे? मायनस म्हणजे प्लस 82 आणि भागिले 40. भागिलेची जागी किती? वजा 40. एकदा मोजून बघा. 1 2 3 4 5 5 गोष्टी आहेत. 1 2 3 4 5 काही हुकलं नाही आपलं. मग आता बॉडमास नियम किंवा कंचे भागू बेव यात काय असतं? गुणाक अधिक कंस नंतर कंचे कंस चे म्हणजे चाचीचे ऑफ म्हणायचं इंग्लिशमध्ये त्याला बॉडमासचा. नंतर भागाकार किंवा गुणाकार यांच्यात जो पहिला येतो आणि अधिक किंवा वजक यांच्यात जो पहिला येतो. इथं भागाकार पहिला आला आहे तो सोडवा. 11 2 22 खाली उरले 1 11 1 11 गुणिले 23 अधिक 82 वजा 40. आता गुणाकार आधी सोडवा लागेल. 21 त्रिक 63 6 21 2 42 6 48 अधिक 82 वजा 40 किती झाले? 483 अधिक 82 कारण नंतर 40 घालवा किंवा आधी 82 वजा 40 तोंडी निघतं आपल्याला किती? 42 राहिलं. म्हणजे 483 अधिक 42. 3 2 5 8 4 12 1 4 1 5 525. पर्याय नंबर 3. 91. 92 नंबर बघा आता. काय म्हणलं आपल्याकडं? चौरस, चौकोन आणि समभुज चौकोन. चौकोन कसा असतो? हे असा असतो चौकोन, असा असतो चौकोन, असा असतो त्रिकोण झालं नाही का? असा असतो चौकोन. कसे पण फक्त 4 कोण पाहिजे चौकोन.
म्हणजे चौकोन फक्त 4 बाजू असल्या तर चौकोन होतो. हा चौकोन बरं का, हा चौकोन ज्याच्याबद्दल मी बोलतोय तो. म्हणजे आणि उरले चौरस आणि समभुज चौकोन. हे चौकोनाचेच प्रकार आहेत. समभुज चौकोन हा चौकोनाचा प्रकार आहे आणि चौरस हा पण चौकोनाचा प्रकार आहे. आता हे कसे पण झाले चौकोन, हा मोठा गोल मानला आपण. आता त्याच्यात समभुज चौकोन म्हणजे काय, ज्याच्या सगळ्या बाजू सेम आहेत. या अशा, एक मिनटं, हा चौकोन झाला, हे मोठा गोल. आता याच्यात असे काही, ह्या चौकोनात काही चौकोन असे असणार आहे की ज्यांच्या सगळ्या बाजू सेम आहेत. मग ते कसे दाखवणार, सगळ्याच्या सगळ्या बाजू सेम आहे. ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजू सेम आहेत असे, असं झाला. नंतर ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजू सेम आहे, असं झाला. नंतर ही बाजू अशी इथपर्यंत मोठी आहे, ही पण तेवढीच मोठी होणार, ही पण. याला काय म्हणायचं, समभुज चौकोन ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत. त्याच्यात अँगलचा हिशोब केला आहे का, नाही. मग त्या पण ह्या अशा चौकोनात काही चौकोन असे असणार आहे ज्याच्या सगळ्या बाजू चांगल्या आहेत, सारख्या आहेत. मग याच्यात ह्या अशा काही बाजू झाल्या ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत. आणि आता चौरस, चौरस म्हणजे काय, समभुज चौकोनच पाहिजे ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या पाहिजे. चौरस म्हणजे स्क्वेअर, सगळ्या बाजू सारख्या पाहिजे फक्त. आणि कोण काय पाहिजे, काटकोन. आता हे जे समभुज चौकोन काढले तिथं प्रत्येक कोण काटकोन नाही, पण याच्यातले काही समभुज चौकोन असे असणार की ज्यांचे कोण काटकोनच असणार आहे, असेच असणार आहे, हे असेच असणार आहेत. ओके. मग काही कोण काटकोन असणार आहे त्याच्या आत आले परत. आलं लक्षात. इंग्लिशमध्ये काय काय नाव आहे त्यांना, स्क्वेअर, क्वाड्रिलॅटरल्स, रोम्बस. ओके. मग आलं का लक्षात. हे एकात एक 3 आले असे. पर्याय नंबर 3. चौकोन हा ब्रॉडर कॉन्सेप्ट झाला, हा बाहेरचा वर्तुळ. ज्या चौकोनाच्या सगळ्या बाजू सारख्या आहे तो काय झाला, समभुज चौकोन, हा आतला. आणि ज्या समभुज चौकोनाचा प्रत्येक कोण नंतर काटकोन येतो तो आतला स्क्वेअर झाला. आलं लक्षात. पर्याय नंबर 3 92चा. पुढचं 93. आता या प्रश्नाला अनेक जण कन्फ्यूज विनाकारण झाले. सरळ सरळ म्हणले, अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. जे वगळलेलं अक्षर, बी पासून एचपर्यंत जेवढे वगळलेत अक्षर आणि एच पासून एमपर्यंत जेवढे वगळलेत, यांची संख्या इथं जेवढी येईल, ही 5 आली तर एकाने कमी झाली पाहिजे, इथं 4 आली पाहिजे, पुढं 3च आली पाहिजे, वगळलेले अक्षर इथं 2च आली पाहिजे, नंतर 1च आले पाहिजे, अशी कमी कमी होत आली. या नियमाचे पालन कोणत्या अक्षरमालिकेत होतं. मग आपल्याला काय करायचे, मध्ये किती वगळलेली ती काढायचे, त्यांची संख्या एक एकने कमी होती का नाही तेवढं चेक करायचे फक्त. बी नंतर आता एच, ए बी सी डी ई एफ जी आला एच, एच नंतर यम याला, एच आय जे के एल, वगळलेली मी काढतो आहे फक्त बाजूला लिहितो आहे, जे के एल यम, यम नंतर जे के एल यम एन ओ पी क्यू, क्यू नंतर आर, आर आला आणि लगेच एस घेतला, एस नंतर टी यू. एक एकने कमी झाली का संख्या, इथं 1 2 3 4 5 आहे, 5ची 1 2 3 4 झाली, 3 झाली, पण इथं 1 आणि 1च राहील, 3ची 2 व्हायला पाहिजे होते, इथं नाही झाली, म्हणजे हा ऑप्शन चुकला आपला. इथं बघा आता सी नंतर एच, सी नंतर ए बी सी डी ई एफ जी एच आला, एच नंतर आय जे के एल यम. आता कमी झाली का, ही 4 होती, 4च राहिली, वगळलेली यांच्यामध्ये जेवढी होती तेवढेच यांच्यामध्ये राहिली, म्हणजे पुढे चेक करण्याची गरज आहे का नाही, हा पण गेला. आता इथं बघा ह्या 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनमध्ये ए बी सी डी ई एफ, एफ नंतर जी एच आय जे, जेपर्यंत नाही गेलो आपण, इथपर्यंतच गेलो फक्त. एफपासून जेपर्यंत जाताना किती वगळलेत, ए बी सी डी ई एफ जी एच आय, आय नंतर जे आला, जे नंतर के एल एम, नंतर एन आला, म्हणजे इथं 3च वगळले, इथं 3च वगळले, आपल्याला एक एक कमी वगळलेलं पाहिजे, म्हणजे हा पण ऑप्शन गेला 3रा. शेवटच्या ऑप्शन मध्ये बघा त्याच्यात एफ नंतर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के नंतर एल आला, एल नंतर क्यू आला, एल एम एन ओ पी क्यू आला, क्यू नंतर यू आला, ओ पी क्यू आर एस टी यू आला, यू नंतर एक्स आला, यू नंतर व्ही डब्ल्यू नंतर एक्स, एक्स नंतर झेड आला, एक्स नंतर वाय, एक्स वाय झेड, वाय वगळला झेड आला. तर इथं बघा कसे कसे वगळलेत, 1 2 3 4 5 वगळली, 1 2 3 4 वगळली, 1 2 3 वगळले, 1 2 2 आणि नंतर 1. प्रत्येक वेळेस एक एक अक्षर वगळलेलं कमी कमी होत गेलं. चला पर्याय नंबर 4. चेक करायला एवढा वेळ जात नव्हता, 45 सेकंदाच्या आत प्रॉब्लेम भेटत होता आपल्याला उत्तर. चौथा पर्याय आपल्याला चेक होतं फक्त ए बी सी डी स्ट्रॉंग पद्धतीने पाठ पाहिजे होते.
94. काय म्हणलं या प्रश्नात? प्रज्ञाची बस शाळेत पोचली जेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. शाळेत पोचली तेव्हा कुठं तोंड होतं बसचं? दक्षिणेकडं. आता पुढं बघा, घरून न गेली होती 2 वेळा डावीकडे व 1 वेळा उजवीकडे वळाली. आता घरीच येतं होम. इथून निघाली 2 वेळा डावीकडं, इथून इकडे निघाली. अशी कोणती तरी एक दिशा मानू आपण. समजा पूर्वेकडे निघाली, पूर्व दिशेनं आपली उजव्या हाताची इकडे निघाली. घरून निघाल्यावरती 2 वेळा डावीकडे, 2 वेळा डावीकडे. ही पहिल्यांदा डावीकडे इकडे आली आणि दुसऱ्यांदा डावीकडे इकडे आली. 2 वेळा पहिल्यांदा डावीकडे आणि दुसऱ्यांदा डावीकडे, 2 वेळा डावीकडे वळाली आणि 1 वेळा उजवीकडे वळाली. इथं आल्यानंतर 1 वेळा उजवीकडे वळाली. उजवी दिशा आता ही झाली वरची. तर घरून निघताना 2 वेळा डावीकडे आणि 1 वेळा उजवीकडे निघाल्यानंतर ही तिच्या कुठं भेटली? शाळेत आली. इथं शाळा, इथं घर. तर घरून निघताना तिचा चेहरा कोणत्या दिशेला होता? घरून निघताना आपण तिचा चेहरा कुठं मानला आहे? पूर्वेला. तेव्हा शाळेत पोचली तेव्हा तिचा कुठं होता? पहिली लाईन बघा, प्रज्ञाची बस शाळेत पोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. म्हणजे आता ती कुठं आहे? दक्षिणेकडे तोंड करून उभी. म्हणजे यांच्या दृष्टीने ही दिशा कोणती झाली? दक्षिण, जी आपली उत्तर दिशा आहे, म्हणजे पूर्ण ऑपोजिट आहे. तर आपण कुठं निघालो होतो? पूर्वेला निघालो होतो. म्हणजे पूर्ण ऑपोजिट ॲक्च्युअलमध्ये येणार पश्चिमेला. तर घरून निघताना तिचं तोंड कुठं असणार आहे? पश्चिमेला. किंवा असं नसलं समजत तर इथपर्यंत आलं. आता ही दिशा दक्षिण तयार झाली त्यांच्या दृष्टीने बरं का, ही वरची. तर मग ही डायरेक्ट तुमचा पेपर आहे ना दक्षिण दिशेला, ही दिशा वरची दिशा दक्षिणेने ह्या दृष्टीने सरकवा. म्हणजे तुम्हाला पेपर पूर्ण उलटा करावा लागेल. आणि घरून निघताना तिचं तोंड मग बघावं लागेल कुठं येते. घरून निघताना हे असं येते, ह्या बाजूला येते, इथं पूर्वेला दिसते. पण जेव्हा तुम्ही पेपर उलट करताना तेव्हा ही दक्षिण दिशा, ही जी दिशा आहे ती तुमची खाली येणार दक्षिण. आणि त्यावेळेस मग घरून निघताना हा बाण तुम्हाला बघायचं कुठं येईल? तो बरोबर मग त्यावेळेस पश्चिमेला जाईन. करून बघा. आता तुम्ही इकडं निघालीत असं मानलं होतं. तुम्ही कुठं पण दिशा मानू शकता निघताना. तुम्हाला वाटलं दक्षिणेकडे मानू, दक्षिणेकडे मानून सोडवा. घरून निघताना समजा इथं इथं घर आहे, इथून निघताना दक्षिणेकडे निघाली ती. आपण पूर्वेकडे मानलं होतं तर दक्षिणेकडे मानून बघू. हे फक्त समजायला एका प्रश्नावर जास्तीत जास्त विचार झाला पाहिजे, जेणेकरून त्या पद्धतीचे इतर प्रश्नसुद्धा सुटले गेले पाहिजेत. म्हणून हे दाखवते, समजून सांगतो जास्त. आता ह्या दिशेने निघाली. काय केलं? 2 वेळा डावीकडे वळाली. आता डावी दिशा कोणती? ही. पहिल्यांदा वळाली डावीकडे इकडे आली, दुसऱ्यांदा वळाली डावीकडे इकडे आली आणि 1 वेळा उजवीकडे वळाली. आता इथं आल्यानंतर उजवीकडे वळाली इकडं. आता ही तिची शाळा, इथं पोचली ती. आता शाळेत बसचं तोंड कोणतं आहे? ह्या बाजूला आहे बरोबर. आता ही बाजू म्हणजे प्रज्ञाची बस शाळेत पोचली तेव्हा ती दक्षिणेकडे तोंड करून, म्हणजे ही बाजू त्यांच्या दृष्टीने काय झाली? दक्षिण झाली ही. आता ही दक्षिण यायला तर ही घरातून निघताना इकडं निघाली होती, ही कोणती? पण हे आपल्या दृष्टीने पूर्व आहे. मग कागद असा फिरवा की जेणेकरून हा यारो खाली आला पाहिजे दक्षिणेकडं, किंवा मग दक्षिणेकडे इकडं एक असं क्लॉकवाईज रोटेशन करायचं 90 डिग्रीचं. मग तसंच आता घराची दिशा घरातून ह्या दिशेने निघाली होती. मग हे जसं एक क्लॉकवाईज रोटेशन करतो तसंच हे एक क्लॉकवाईज रोटेशन करा, म्हणजे ते इकडे येणार अशी पश्चिम. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न 95. ह्या प्रश्नात काय अपेक्षित होतं? प्रश्नचिन्हाच्या जागी काढायचे संख्या. कोणताही माणूस इथं 100 बघून स्क्वेअरचं लॉजिक लावणार. 10चा वर्ग आहे, पण इतर कोणताच वर्ग नाही किंवा वर्गाच्या जवळपास पण नाही, त्याच्यामुळे ते लॉजिक तिथंच फेल झालं. पहिल्या सेकंदाला ते लॉजिक बाहेर आलं आणि पहिल्या सेकंदाला फेल पण झालं. दुसरं लॉजिक काय? आडव्या बेरजा करून पहा, लॉजिक फेल झालं. तिसरं लॉजिक काय? उभ्या बेरजा करून पहा, सेम येत नाही किंवा त्यांच्यातला फरक काय असा विशेष राहत नाही, जेणेकरून ते सुटेल, असं फेल झालं. आता हे इतकं बेसिक तर प्रत्येक मुलांनी करायलाच पाहिजे. याच्या पुढं मग तुम्हाला टाईम उरला तर करा, नाही उरला तर नका करू. पुढचं लॉजिक आहे? ह्या कोणत्या तरी दोघांचा संबंध ह्या तिसऱ्याबरोबर जोडायचा. ह्या 2 रोजचा 100चा 87चा 137 बरोबर जोडा, यांचा 172 बरोबर जोडा. मग 68चा 38चा संबंध 72 बरोबर जोडताना आपण त्यांचा गुणाकार करू शकतो का? एक संख्या खूप मोठी असते तर गुणाकाराचं लॉजिक लागलं असतं. पण 100चा 87चा 137 बरोबर जोडताना गुणाकार लागते का? नाही लागणार, कारण त्यात पुढच्या संख्या छोट्याचे, म्हणजे गुणाकार किंवा भागाकाराचा संबंध येणार नाही दोघांचं तिघांबरोबर लावताना. मग कोणता येऊ शकतो? बेरजेचा किंवा वजाबाकीचा. मग ह्या दोघांची बेरीज करा, इकडे जा, किंवा तुमच्या मनाने ह्याच्यातला मोठा रो शोधा. मोठा रो कोणता आहे? हे मोठं दिसतं, म्हणजे ह्या दोघांच्या बेरजेचा ह्या रोचा संबंध आहे का बघा. 38 72
72 आणि 38, 80, 80 आणि 30, 110, 110 आणि 68 काहीतरी कमी होते. तसंच पण 137 हे बरंच मोठं होते. याच्यात ही संख्या मोठी आहे. याच्यात कोणती संख्या मोठी? ही. याच्यात ही संख्या मोठी आहे. म्हणजे जेव्हा आपण हे दोन संबंध बेरजेचा किंवा वजाबाकीचा लावायला जातो तेव्हा काय होतं आहे, कोणते दोन घ्यायचे? हे दोन कॉलम घ्यायचे आहे का हे दोन घ्यायचे आहे का हा पहिला आणि तिसरा घ्यायचा? याच्यात कन्फ्युजन होते, कारण मोठा संख्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी. मग कॉलमने नसलं जमत तर रोच्या बाजूने जा. रोमध्ये बघा एकदा कोणती संख्या कशी येते. रोमध्ये म्हणजे कसं, ह्या दोन रोचा संबंध याच्याबरोबर कसा येईल? 137 आणि 72 वजाबाकी करून बघा 54 बरोबर संबंध लागतोय का? 87, 38 यांची वजाबाकी करून 30 बरोबर लागतोय का? तो लॉजिक फेल ठरते. मग 72 आणि 54 करून बघा. तसंच 68 हे प्रश्नचिन्ह, 38 आणि 30 असं करता करता एकाच ठिकाणी जाऊन तुम्हाला क्लिक होतं आहे की ह्या दोघांची वजाबाकीचा संबंध याच्याबरोबर लागतो आहे. कसं? 72 आणि 38 यांची वजाबाकी किती झाली? 72मधून 38 गेले, 40 ते 70, 30 आहे आणि वरती दोन तिकडचे इकडचे दोन, म्हणजे 30 आणि 2 32 आणि 2 34 आहे. यांची वजाबाकी किती झाली? 34. 34चा 68चा संबंध आहे का? 34चे डबल 68. आता इथं बघा ह्या दोघांचा संबंध, याची वजाबाकी करतो आहे आपण. इथं वजाबाकीच केली, इथं पण वजाबाकी. 137मधून 87 गेले, किती राहिले? 13 आणि वरचे 37, 37 आणि 13 50 आणि 50चे किती? डबल. इथं 34चे डबल 68, तसेच 50चे डबल 100. मग ह्या दोघांची वजाबाकी किती? 24. 24चे डबल 48. पर्याय नंबर 1. आलं लक्षात? म्हणजे स्टेप कळाल्या कोणकोणत्या स्टेपनी. आणि एका स्टेपला याच्यात वाटलं खूप वेळ जातो आहे तर स्किप करायचा. पण बेसिक एकदा उभ्या बेरचा, एकदा आडव्या बेरचा, स्क्वेअरचं एक लॉजिक, क्यूबचं एक लॉजिक आणि एखादं दुसरं 2-2चं फरक किंवा ॲडिशन करून. मल्टिप्लिकेशन येणार नाही इथपर्यंत आपल्याला समजायला पाहिजे. ओके. आणि एकदा कॉलमच्या बाजूने आणि एकदा रोच्या बाजूने. कधी कधी आता कसं आहे, ह्या दोघांचा फरक याच्याबरोबर संबंध लागला. कधी कधी काय असतं, हे रोच्या बाबतीत झालं, ह्या रोमध्ये संबंध लागला. कधी कधी काय असतं, कॉलममध्ये संबंध लागतो. असा ह्या कॉलमचा आणि ह्या कॉलमचा याच्याशी संबंध लागणार. ह्या कॉलममध्ये याचा न्याचा, ह्या कॉलममध्ये याचा न्याचा याच्याशी, किंवा कड्याच्या दोघांचा मधल्याबरोबर. असा तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 95 नंतर 96. बघा आता 14 पासून 27पर्यंत यायला किती फरक लागतो आहे. तर ही सिरीज आहे आणि मधलं प्रश्नाची जाय काढायच्या. मग आपलं पहिलं लॉजिक आहे डिफरन्स काढून बघायचा. 14, 27, 44, प्रश्नचिन्ह 90, 119. बेसिक लॉजिक आपण शिकलेलं आहे. काही ना डिफरन्स काढून बघायचा. हे कितीचा डिफरन्स आहे? 27मधून 14 गेले 13. हा 13 आणि 4 17चा डिफरन्स आहे. हा माहीत नाही, हा माहीत नाही. हा 119मधून 90 गेले 29चा. हा 30 आणि 3 33चा डिफरन्स. आणि लक्षात. आता डिफरन्समध्ये बघा 13, 17, 19, 29, 33 ह्या पहिल्यांदा मूळ संख्या वाटतात आपल्याला, म्हणून आपण मूळ संख्या घेऊ शकतो. 13, 17, 13 नंतरची मूळ संख्या 17ची, 17 नंतरची 19, 19 नंतरची 23, 23 नंतरची 29, पण 29 नंतरची मग 31 पाहिजे होती, पण इथं 33 येते. त्याच्यामुळं मूळ संख्यांचं लॉजिक इथं चुकतं आहे. इथं जर 31 असतं तर मूळ संख्येचं लॉजिक परफेक्ट बसलं असतं. मग दुसरं लॉजिक काय वाटतं तुम्हाला? हा फरक कितीचा आहे? याच्यातला फरकातला फरक 4चा आहे, याच्यातला फरक 4चा आहे. मग याच्यातला फरक 4 मिळून बघू. इथं 4 मिळवले, 17 आणि 4 21, आणि 21मध्ये परत 4 मिळवले, 21 आणि 4 25, 21 आणि 4 किती? 25, आणि 25मध्ये परत 4 मिळवले, 29. म्हणजे फरकातला फरक किती राहतो? कॉन्स्टंट राहतो प्रत्येक ठिकाणी, 4 4 4 4. मग काही अडचण नाही आहे, म्हणजे हे लॉजिक लागते. मग हा 21 फरक आहे. मग इथं किती येणार? 21. 44मध्ये 21 मिळवले, 65 उत्तर झालं. 65मध्ये 25 मिळवले, परत 90 येते. म्हणजे लॉजिक परफेक्ट बसतं आहे. पर्याय नंबर 3. गॅपमधला गॅप हे त्याचं लॉजिक आहे. गॅपमधला गॅप कॉन्स्टंट आहे. कधी कधी हा कॉन्स्टंट 4 4 4 4च्या जागी 4 5 6 7 असा पण असू शकतो. किंवा इथंच तुम्हाला म्हणलं मूळ संख्येचं लॉजिक लागत असतं. इथं समजा शेवटला 152च्या जागी त्यांनी काय दिलं असतं? 150 दिलं असतं आणि 16 म्हणले असते, तर काय आलं असतं? मूळ संख्येचं लॉजिक लागलं असतं आपलं. कसं ते पण सांगतो तुम्हाला एकच मिनटाचं. इथं 150 असते,
तर हा फरक किती राहिला असता? 119 150मधून गेले, किती राहिले? 31. मग आता 4 लॉजिक कुठं लागतं? इथं तर 2चा फरक आहे. मग या ठिकाणी हे सगळ्या संख्या काय दिसतात? प्राईम नंबर दिसतात आहे. मग 13 17 नंतर पुढचे प्राईम नंबर किती? 19. पुढचे प्राईम नंबर 21 नाही 23. 23 नंतर पुढचे 25 नाही 27 नाही 29. 29 नंतर पुढची 31. म्हणजे हा 19 मिळावा लागला असता. 44मध्ये 19 मिळवला किती आला? 63. उत्तर किती झालं असतं? 63. पर्याय नंबर 2 झालं असतं. जर हे 152च्या जागी 150 असते तर. येतं लक्षात? पुढचा प्रश्न 97. आता याच्यात कसं असतं माहिती आहे का? एक काय असतं? असर्शन असतं आणि एक रिझन असतं. हे प्रश्न सोडवताना ना असर्शन रिझन सोडून जायचं पहिल्यांदा आणि एक जनरल लॉजिक करायचं. ते असर्शन हे ट्रू आहे का आपल्या इथून मागच्या नॉलेजवरती, का फॉल्स आहे? आणि रिझन पण ॲज अ स्टेटमेंट बघायचं, ते ट्रू आहे का फॉल्स आहे हे बघायचं. आता असर्शन काय येतं? कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ नाही होतं, रेगूर मृदेत होते. बरोबर आहे? गाळाची आणि रेगूर याच्यात फरक आहे. म्हणजे हे आपलं बेसिक नॉलेजवरती हे चुकतं आहे. आणि हे विधान बघा, गाळाच्या जमिनी ह्या सुपीक असतात, गाळाच्या जमिनी सुपीक असतात, हे बरोबर आहे. झालं. याचा अर्थ काय? ए चुकलं, आर बरोबर आहे. तो पर्याय कुठे आहे? ए चूक आणि आर बरोबर, हे एकमेव पर्याय, पर्याय नंबर 4 97. म्हणजे हे चुकीचं निघाल्यामुळे आपल्याला लगेच पर्याय नंबर निघून गेला. जर आपल्याला दोन्ही बरोबर आलं असतं ना, आता समजा हेच जर आपलं हे रिझन वरती दिलं असतं, असर्शन खाली दिलं असतं, तर आपण काय म्हणलं असतं? गाळाच्या जमिनी ह्या सुपीक आहे, हे असर्शन बरोबर आहे. आणि कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते, हे रिझन जरी असलं तर हे आपण काय एक बेसिक सुरुवातीला ते रिझन आहे का असर्शन ते सोडून द्यायचं आणि फक्त बघायचं ते वाक्य बरोबर एक चूक आहे आणि त्याच्यानुसार पर्याय बघायचे. फक्त प्रॉब्लेम कुठं होतो माहिती का? हे एक तर हे बरोबर असलं, हे चूक असलं तर पर्याय आहे तसा, नंतर रिझन बरोबर असलं आणि प्रतिपादन चूक असलं तरी पर्याय आहे तसा आपल्याकडं. पण दोन्ही बरोबर असल्यानं मग प्रॉब्लेम येतो. दोन्ही बरोबर असल्यावर मग आपल्याला काय करायचं आहे? ते कारण आहे. आता इथे बघा, पहिल्या 2 ऑप्शनमध्ये ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे, ए आर हे दोन्ही बरोबर आहे. मग इथं प्रॉब्लेम येतो. पुढं आपल्याला काय चेक करावं लागतं? हे आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे का आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही, हे पुढं चेक करायचं आहे. आधी फक्त ॲज अ स्टेटमेंट म्हणून चेक करायचं. स्टेटमेंट म्हणून एक चूक आणि एक बरोबर आलं ना, विषय संपला. खालच्या 2 पर्यायातलं काहीतरी भेटून जाणार आपल्याला. पण ज्यावेळेस दोन्ही असर्शन बरोबर येतात, आता इथं गाळाच्या जे काय असतं? कापसाची रेगूर जमिनीत वाढ होते, हे असं असतं. तर आपल्या बेसिक नॉलेजवर आपण काय म्हणणार? हे असर्शन बरोबर आहे. आणि गाळाच्या जमिनी सुपीक असतात, हे पण बरोबर आहे. आता दोन्ही विधानं बरोबर झाली. आता 1 आणि 2 पर्यायामध्ये हे दोन्ही बरोबर आहेत. पण जे आर दिलं आहे ते त्याचं रिझन आहे का? कापसाची रेगूर जमिनीत वाढ होते, हे बरोबर आहे. आणि गाळाच्या जमिनी सुपीक असतात, ह्या रिझनमुळं कापसाची रेगूर जमिनीत वाढ होते का? काय संबंध आहे? गाळाच्या जमिनी सुपीक असतात, त्या कोकणात तिकडं कुठं दुसरीकडे आल्या सुपीक जमिनी, किंवा नदीच्या एकदम जवळच्या आल्या, पण त्या रिझनचा संबंधच नाही कापसाची रेगूर जमिनीत वाढ होण्याशी. म्हणजे ह्याचं उत्तर किती झालं? अशा वेळेस रेगूर शब्द टाकला असता तर दोन्ही बरोबर आहे, पण आर हे अचूक स्पष्टीकरण नाही असं झालं असतं. बरोबर आहे. आता इथं रेगूर शब्द टाकल्यावरती आपण असर्शनमध्ये तसाच शब्द रेगूर इथं पण टाकला असता तर काय झालं असतं बघा. प्रतिपादन पहिलं वाचा. ए कापसाची रेगूर जमिनीत वाढ होते, हे बरोबर आहे. आणि रेगूर जमिनी ह्या सुपीक असतात, रेगूर जमिनी सुपीक असतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बरोबर आलं. आता आपल्याला शोधायचे दोन्ही बरोबर आले, 2 ऑप्शन उरले. 2 ऑप्शन उरल्यानंतर आपल्याला शोधायचे ते जे रिझन दिलं आहे ते खरोखर असर्शनचं रिझन आहे का नाही. असर्शन काय आहे? कापसाची रेगूर जमिनीत वाढ होते हे, आणि रेगूर जमिनी सुपीक असतात हे कारणच आहे, म्हणून तिथं जमिनीत चांगली वाढ होते ना. म्हणजे आर हे एचे स्पष्टीकरण झाले आहे असं आलं असतं. मला लक्षात स्टेप कळालं याच्यात. ॲज अ इंडिपेंडंट ॲज अ स्टेटमेंट म्हणून आपलं पूर्वीचं नॉलेज अप्लाय करायचं, त्याच्यावरून बरोबर आहे का चूक आहे ते ठरवायचं, आणि त्याच्यानंतर दोन्ही बरोबर निघाले तरच रिझन त्या असर्शनचं आहे का नाही त्याच्यावरती विचार झाला पाहिजे. पुढचा प्रश्न 98. हे पझल आहे. परीक्षेत एवढं मोठं वाचून सोडवायला थोडा वेळ जाणार असतो, त्याच्यामुळे हे परीक्षेत मागूनच घ्यायचं. आता हे बघा ना, हे वाचून तुम्ही मांडणार त्याच्यापेक्षा शेवटचे 1 मिनिट राहिले तर हा प्रश्न पटकन सुटण्याचा काय तुम्हाला. मग 99 लगेच घ्यायचं असं. हे 2x अधिक 3y 118 आणि 2x वजा 3y
एक वजा 62 आहे. यांची सिंपल वजाबाकी केली, आपल्याला वायची किंमत काढायची. सिंपल वजाबाकी केली तर काय येते बघू आपण. ह्या पूर्ण विधानातून हे विधान वजा केलं. 2x मधून 2x गेले, काहीच नाही आलं. 2x मधून 2x गेले, संपलं. 3y वजा 3y वजा किती झाले, अधिक झाले. म्हणजे 3y वजा 3y म्हणजे 3y वजा 3y वजा अधिक झाले. म्हणजे 3 आणि 3 6y राहिले. इज इक्वल टू 118 वजा 62. 118 वजा 62. 118 मायनस 62 म्हणजे मायनस मायनस परत प्लस झाले. आणि 118 प्लस 62 किती झाले, तोंडी गुणाकार बेरीज. 118 आणि 62, 118 आणि 2 120 आणि वरती 6 180. वाय किती झाला, हे 6 आणि परत तिकडं हा गुणाकाराला इथं 6 त्रिक 18 0 वाय 30. पर्याय नंबर 4. म्हणजे ह्या प्रश्नाच्या तुलनेत कळलं ना, हा प्रश्न का निवडला आधी. आता 100वा प्रश्न हा पण बघा छोटा दिसतो तुलनेने याच्यापेक्षा. म्हणजे हा 100वा आधी निवडणे आपलं शेवटचं 1 मिनिट राहिलं असं समजलं तर. काय म्हणलं त्यात, एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलीस याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. आता इथून त्याचं घर आहे, हे घर त्याचं पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. इथून पश्चिमेकडे ही दिशा 2 किलोमीटर आला. नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किलोमीटर धावतो. 2 मिनटं. पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो, नंतर उजवीकडे वळतो आणि आणखी 2 किलोमीटर धावतो. तर इथून उजवीकडे वळाला, इकडं अजून 2 किलोमीटर धावला. पहिल्यापासून असली तर हे त्याचं घर आहे, स्टार्टिंग पॉईंट. हे इकडं पश्चिमेकडं 2 किलोमीटर धावला. नंतर कुठं उजवीकडं, उजवी दिशा कोणती आता त्याची ही, इकडे वळतो आणि 2 किलोमीटर धावतो. इकडं 2 आला. नंतर उजवीकडे वळतो. आता परत उजवी दिशा ही झाली आणि आणखी 7 किलोमीटर धावतो. आता किती, 7 किलोमीटर. शेवटी तो उजवीकडे 2 वळणं घेतो. आता इथं आलाय, इथून उजवीकडे 2 वळणं घेतो. आता ही दिशा त्याची इकडे. मग पहिलं वळण उजवीकडे म्हणजे खालच्या बाजूला, हे पहिलं वळण झालं. आणि इथं आल्यानंतर परत दुसरं वळण घेतो. आणि प्रत्येक वळण किती, 2 किलोमीटर धावतो प्रत्येक वळण घेतल्यावर. म्हणजे इथं 2 किलोमीटर धावला आणि इथं 2 किलोमीटर धावला आणि पोलिसांना हरवतो. ज्या घरात त्याने लूट लपवली होती त्या घरात पोचण्यासाठी किती अंतर चालावे लागेल. आता त्याचं घर कुठं आहे, इथं. तो आला आहे कुठं, इथं. आता हे व्हर्टिकल डिस्टन्स बघा, हे 2 किलोमीटर आहे, हे 2 किलोमीटर आहे. म्हणजे तो ह्या एका लाईनवरती चालाय तो असा. म्हणजे आग्नेय नैऋत्य वायव्य असला विषय संपला. तो एका सरळ रेषेवरती आला आहे, कारण हे 2 अंतर आहे, हे 2 अंतर आहे ना. तर प्रश्न उरला फक्त व्हर्टिकलचा झाला, हॉरिझॉन्टलचा प्रश्न उरला, आडव्या अंतराचा. आता आडवा अंतर इथं किती आहे, 7 आहे. इथं 2 ऑलरेडी, इथं 2 आहे. म्हणजे मध्ये किती आहे आपलं काय विचारलं आहे, घरात पोचण्यासाठी त्याला किती चालावं लागेल. घरात पोचण्यासाठी चालावं लागणार अंतर आहे मधलं. म्हणजे हे हॉरिझॉन्टल 7मधून हे 2 गेले, इकडचे 2 गेले. 7मधून 2 आणि 2 4 गेले. म्हणजे 7तून 4 गेले 3. हे 3 अंतर त्याला चालावे लागेल. पर्याय नंबर 2 आलं लक्षात. आता शेवटचा प्रश्न, जो पझल ठेवला होता आपण बाजूला. काय म्हणले, एका शाळेमध्ये ABCDEF अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात. त्यापैकी एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा ऐच्छिक आहे. एक समजा ऐच्छिक विषय त्यांचा आणि दुसरा काय, अनिवार्य. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात, एक ऐच्छिक एक अनिवार्य. किती शिक्षक, 6 शिक्षक. कोणकोणते, ABCDE आणि F. इथपर्यंत काय अडचण नाही. पुढं बघा काय दिलं. आता डीचा ऐच्छिक विषय इतिहास आहे. डी, आता डीच्या पुढं लिहायचं आणि ऐच्छिकच्या पुढं काय, इथं ऐच्छिक आहे म्हणजे इथं इतिहास आहे. आणि अनिवार्य कोण असेल तो इथं लिहायचा. हे ऐच्छिक आणि हे अनिवार्य इतिहास आहे, जो की इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. आता हा इतिहास हा विषय, जो की म्हणजे हा इतिहास आहे, जो म्हणजे हा इतिहास, जो की इतर 3 जणांचा अनिवार्य विषय. म्हणजे इतिहास 3 जणांचा अनिवार्य. इथं बाजूला लिहून ठेवू, इतिहास अनिवार्य आहे किती जणांचा, 3 जणांचा आहे. असं काहीतरी आपलं कोडिंग करून ठेवायचं. कुणाचं आहे तो माहीत नाही, त्याच्यामुळे ते असं कोडिंग करून ठेवलं आहे. E आणि F यांचा 2पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे.
कुणाचा? ई आणि एफ. ई आणि एफ यांचा 2पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. 2पैकी म्हणजे ऐच्छिक आणि अनिवार्यपैकी कोणता आहे तो माहीत नाही. ई आणि एफ यांचा 2पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. ईचा पण एक फिजिक्स विषय आहे आणि एफचा पण एक फिजिक्स आहे. पण आपल्याला तो फिजिक्स इथं टाकायचा ऐच्छिकमध्ये का अनिवार्यमध्ये टाकायचे ते माहीत नाही. तसंच एफच्या बाबतीत हा फिजिक्स इथं टाकायचे का इथं टाकायचे ते माहीत नाही. एफचा गणित हा अनिवार्य विषय असून एफचा काय गणित अनिवार्य विषय झाला. एफचा गणित अनिवार्य झाला, अनिवार्य खाली टाकला तर फिजिक्स कुठे येणार? 100% ऐच्छिकमध्ये येणार एफच्या बाबतीत. म्हणजे इथं काय झाला? फिजिक्स झाला, भौतिकशास्त्र. आता याचा ईचं माहीत नाही अजून कुठं टाकायचं आपल्याला. ठीक आहे. एफचा गणित हा अनिवार्य विषय असून तो सी आणि ईचा ऐच्छिक विषय आहे. सी आणि ईचा ऐच्छिक विषय कोणता? गणित. मग सीचा ऐच्छिक विषय गणित इथं टाकला आणि ईचा पण ऐच्छिक विषय गणित इथं टाकला तर फिजिक्स कुठं पडणार? ईचा इथं पडणार ऐच्छिकमध्ये. ओके, इथपर्यंत झालं. ऐच्छिक विषय इतिहास आणि इंग्रजी हे एचे विषय आहेत. एचे विषय कोणकोणते आहेत? इतिहास आणि इंग्रजी. परंतु अनिवार्य ऐच्छिक विषय म्हणून ते डीच्या अगदी उलट आहे. डीचे जसे विषय ना त्याच्या उलट आहेत. म्हणजे डीचा जो ऐच्छिक आहे तो एचा अनिवार्य झाला आणि डीचा जो अनिवार्य आहे तो याचा ऐच्छिक झाला. म्हणजे दोघांचे विषय सेमच आहे, इतिहास आणि इंग्लिश. आता डीचा एक इतिहास माहिती आहे म्हणजे दुसरा कोणता असणार? 100% इंग्लिश. आणि एच्या बाबतीत काय झालं ते उलट आहे. म्हणजे डीचा ऐच्छिक इतिहास आहे तर एचा काय झाला? अनिवार्य इतिहास झाला. आणि डीचा अनिवार्य इंग्लिश झाला तर तो काय झाला? एचा अनिवार्य इंग्लिश. म्हणजे हे उलट झालं फक्त. रसायनशास्त्र हा केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. रसायनशास्त्र ऐच्छिक एकाच आहे. आता ऐच्छिकमध्ये एकच जागा उरली हितालची, म्हणजे तो कोणता झाला? केमिस्ट्री. रसायनशास्त्र आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षकाचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. एकमेव महिला शिक्षिका आहे ती कोणी? इंग्लिशवाली. इंग्लिश अनिवार्य कोणाचा आहे? आता हा इंग्लिश अनिवार्य डीचा आहे. म्हणजे डी काय झाली? फिमेल झाली. म्हणजे गोल करून ठेवला आपण फिमेलसाठी फक्त. शिक्षिकेचा एकमेव महिला शिक्षिकेचा अनिवार्य विषय इंग्लिश आहे. तर सीचा अनिवार्य विषय कोणता? आता सीचा अनिवार्य विषय आपल्याला विचारला आहे. सी कुठं आला आता? इथं त्याचा अनिवार्य विषय हा काढला आहे. आता सगळी माहिती लिहिली पण हिताची 2 माहिती आपल्याला राहिली. याचा अनिवार्य बाकी सगळं भेटलं आपल्याला याचा अनिवार्य. पण जे आपण बाजूला लिहून ठेवले बघा, इतिहास 3 जणांचा अनिवार्य विषय हे बाजूला लिहून ठेवले ना. मग हे तर 3 वेगवेगळे विषय आले. मग अनिवार्यमध्ये 3 जण कुठं टाकणार आपण? इथं इतिहास टाकणार, इथं इतिहास टाकणार आणि इथं इतिहास टाकणार. ह्या 3 जणांचा इतिहास अनिवार्य झाला. आणि आपल्याला विचारले सीचा अनिवार्य विषय कोणता? सीचा अनिवार्य विषय काय झाला? अनिवार्यमध्ये इतिहास आला म्हणून इतिहास. पर्याय नंबर 1 98चा 1 नंबर. समजलं? 99 100 हे प्रश्न पाहिलेत आपण. हे सगळे प्रश्न पाहिले. ठीक आहे. स्पीड कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करणं हे एक याच्यातून शिकू शकता. फ्रॅक्शनवरती कमांड असणं, त्याच्यानंतर प्रत्येक प्रॉब्लेम हा गोष्टीसारखा सोडवणं ही एक गोष्ट शिकू शकते. आणि तिसरा गोष्ट कॅल्क्युलेशनचीच प्रॅक्टिस आहे, दुसरं काही नाही याच्यात. डायरेक्शनवरती 2 प्रश्न होते. हे TCHचंच पॅटर्न आहे पूर्ण डायरेक्शनवरती. हा एक आणि अजून एक चोराचा एक प्रश्न होता. हा पण TCHचा पॅटर्न आहे पूर्णपैकी. किती डिफरन्स राहिला आहे. हा टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न दिला होता आपण, जे एकमेव टेस्ट सिरीज घेतली त्यात फक्त हे चौकोनाच्या जागी त्रिकोण दिलता, समभुज त्रिकोण दिलता. हा TCHचा पॅटर्न आहे पूर्ण, प्लस मायनस. भरपूर एक्झाम्पल आहे त्यांचे त्याच्यावर सोडवण्यासाठी. हे सरळ विचार करण्याचा प्रश्न आहे. हे फ्रॅक्शनवरती कमांड असलं सुट्टं 1/7 2/7 किती तोंडी प्रश्न आहे हा फ्रॅक्शनवरती कमांड आल्यानंतर. हे सरळ व्याज फक्त मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिता यायला पाहिजे होतं. 1 वर्षामुळे प्रश्न खूप सोपा झाला आहे. जर 2 वर्ष 3 वर्ष असता तर प्रश्न थोडासा किचकट झाला असता. हा डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाईम बेसिकवरती आपल्या. हे नफा तोटा बेसिकवरती, मार्केट प्राईज मार्क प्राईज. रेल्वे गाड्या बेसिकवरती प्रश्न आहे. रेशो प्रोपोर्शन सरळ काहीच नाही त्याच्यात. हे ट्रिपलेट माहीत पाहिजे होतं 40 41 9चं. तोंडीच प्रश्न सुटला असता, काही पेन उचलायची पण गरज नव्हती. हे प्रयत्न काय करायला पाहिजे होतं तर काहीच माहीत नसताना पण. आणि हे पण साधा प्रश्न होता, नफा तोटा. ओके, पाहिल्याबद्दल थँक्स. मित्रांना नक्की शेअर करा.
ओके, थँक्यू, बाय, टेक केअर.